हॅलो. हॅलो. हां. मी मतदार क्रमांक 2 मध्ये माझं मत माझ्या कुटुंबाचे एकूण वोट 8 होते. बर. तर 9वा वोट माझा. मी वोटिंग कार्ड हरवला म्हणून अपडेट करून घेतला. 7 महिन्यापूर्वी माझा प्रभाग क्रमांक 2 नागपूरचा मध्ये माझा वोटिंग होता. बर. आणि आता मला प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझा म्हणजे वोटिंग कसं काय गेलंय? प्रशासन झोपलेले होते का? म्हणजे मतदार यादीत घोळ झालाय असं तुमचं म्हणणं आहे? हो, हो. तर मी सकाळी वोटिंग करण्यासाठी गेले, हं, तर माझा अचानक 6 मध्ये माझा वोट गेला म्हणून मला असं वाटतंय, की हं. ह्याच्यात काहीतरी प्रशासनाचं चुकतंय. आणि म्हणजे पण प्रशासनाचं ज्यावेळेस ह्याच्यात ज्यावेळेस आता प्रचार सुरू होते किंवा वेगळ्या वेगळ्या पक्षाचे उमेदवार येतो त्यावेळेस तर चिठ्ठ्या तुम्हाला दिल्या असतील ना? चिठ्ठ्या आम्हाला दिले, पण कारण तुम्ही त्यावेळेस तुम्ही मतदार असल्यामुळं तुम्हाला ऑलरेडी तुम्ही तिथं वर्षानुवर्ष मतदान करताय, तिथं वर्षानुवर्ष राहताय म्हणल्यावर तुम्हाला तिथं काय अडचण असल्याचा संबंधच नाही. हो. कारण की 7 महिन्यापूर्वी मी जर माझा अपडेट करून घेतला वोटिंग कार्ड, हं. तर आता असं कसं झालं, की माझं नाही, प्रभाग वोटिंग 6 कार्ड मध्ये गेलं. अपडेटचा आणि तुमच्या बाकीच्या ह्याचा संबंध नसायला पाहिजे शक्यतो. हं, हो. मग आता असं कसं काय झालं हे? म्हणजे ह्याच्यात काही ना काही तर म्हणजे हं. चुकीचं झालं ना. प्रशासनाकडूनच काहीतरी चुकीचं म्हणजे ते झोपलेले असतात. म्हणजे हां, हे म्हणजे दुर्लक्ष करतात ते. हो. हो. अधिकाऱ्यांच्या चुकामुळं तुम्हाला विनाकारण त्या प्रक्रियेपासून म्हणजे नवरा एकीकडं आणि बायको एकीकडं, परत बायकोकडून. इकडं लेकरं एकीकडं असं ह्या म्हणजे सगळ्या आमचे गोंधळ. 8 वोट झाले प्रभाग 2 मध्ये आणि बर. 9वा माझा वोट झाला प्रभाग 6 मध्ये. कारण काय? हं, 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 हं. तर कारण म्हणजे हेच ना, प्रशासनाकडूनच झालं ना हे सगळं. हां, म्हणजे म्हणजे ते नगर परिषदेला मागच्या जी पहिली इलेक्शन झाली आता मागच्या महिन्यात, हं, त्याच्यामध्ये सुद्धा एका घरातले 5-5 वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी विभागले गेले. हं. तसं महानगरपालिकेला झालं. खरं तर तसं व्हायची काही गरज नाही, कारण प्रभाग हा मोठा असतो. 60, 70, 80, 90 हजारापर्यंत लोकसंख्येचा प्रभाग आहे. त्याच्यामुळे बरोबर. असं व्हायला नाही पाहिजे. पण तुमचं झालंय म्हणजे हे चुकीची गोष्ट आहे तशी. हो. आणि जर एका घरातले एवढे मतदार असतील, मतदानापासून हटकून वंचित राहायचं, नाही तर मग मानसिक त्रास सहन करायचा. पण तुम्हाला तिथं त्रास झालाच असेल ना इकडे-तिकडे जा म्हणून? हो, म्हणजे 3 म्हणजे बूथवर मी फिरले, तर मला म्हटले, की नाही का तुमचं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ते शाळा आहे, बरं, तिथं तुमचं वोटिंग होईल. मला बरं. वाटलं, की म्हणजे प्रभाग 2 मधूनच माझं हे आहे हं, वोटिंग. हं, तर मी तिथं गेल्यावर मला म्हणजे बूथवर गेल्यावर मला कळालं, हं, की प्रभाग 6 मध्ये माझं वोटिंग आलं आणि हं. त्याच्यातलं एकही नाव मी म्हणजे ओळखीतला एकही मला नव्हता तिथला म्हणजे नगरसेवक. हां, हां, हां. म्हणजे जे म्हणजे तुम्ही उमेदवार होते ज्याला हो. मतदान करायला ज्याला मी गेले. मतदान करायला गेले त्याच्यातला मला एकही ओळखीतला नव्हता. बापरे! की म्हणजे मतदान करायचं कोणाला? बरोबर. म्हणजे तुमच्या जो मनपसंती असते, आपला जो हो. आवडीचा उमेदवार आहे किंवा जो आपल्या अडचणीला किंवा तो हो. 24 तास काम करेल, न करेल, त्या माणसाला आपल्याला मतदान करायचं. ज्यावेळेस प्रभागच बदललाय, ती बदललाय. सगळी अनोळखी आहे. म्हणजे आपण दगडाला मतदान केल्यासारखं किंवा नोटाला मतदान केल्यासारखा प्रकार झाला म्हणजे हा. हो, तसंच झालंय आज माझ्या संग. मग जय तुमचं मत. महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय जय साहेब पुणे जय. हां, साहेब. हां. बोला, 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 बोला. हां. साहेब, ह्यांच्या बरोबर तर ती घटना झाली. मग हं, माझ्या बरोबर तर हं, एक 3 तास वाली अशी घटना झाली की 3 तास, हं, 3.5 तास मी हं. जवळजवळ उभं होतो लाईनीमध्ये. बरं. 500-600 लोक माझ्या पुढं होती. किती जेव्हा मी वाजता? लाईनीला लागलं. किती एक वाजता? 4-4:30च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. अरे बापरे! हां, 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 हां. जवळजवळ टोटल म्हणजे 3:30ला मी तिकडे गेलो. टोटल हं. म्हणजे 5 वाजेपर्यंत माझा नंबर आला नाही. बरं, जेव्हा माझा नंबर आलं, बरं. तर आता माझ्या मनामध्ये एकच आहे, की हं. जिथून मी स्लिप घेतली, तिथं बरोबर. माझं नाव दिसतं. बरं. मग त्यानंतर मी हां. पुढं कसं चाललं, मला कोणच अडवलं नाही, की यार तुमचं काय आयडी प्रूफ तुम्हाला जवळ ठेवायला लागणार हं. वगैरे वगैरे, असं कोणीच काही बोललं नाही. जेव्हा आतमध्ये गेलं, तर जे ऑफिसर सगळं दिलं. बसले हां. होते, हं, तर तिकडं त्यांनी माझे स्लिपवरचं नाव वाचलं. सगळ्या जेवढे बसलेले होते, हं, तेवढे सगळ्या लोकांकडे बरोबर माझं नाव दिसत होतं. माझा चेहरा दिसत होता तिकडं फोटोसहित. हं, पण माझ्याकडं एक फिजिकली आयडी नव्हता, म्हणून मला वोट टाकू दिलं नाही या लोकांनी. हं. आता काय बोलावं तुम्ही सांगा. नाही, नाही. असं तर खरं तर करायला नाही पाहिजे. एक गोष्ट अशी आहे, मतदान हां, करणं किंवा लोकशाही हे करणं. आता मी जसं वहिनींशी बोलत होतो,
हा त्यांचं मतदान आहे हा पण दुसऱ्या प्रभागात गेलं आणि बरोबर. तुमचं मतदान तिथं आहे पण हा. तुम्हाला 3 तास वेटिंगला राहावं लागलं. ऐका ना, ईव्हीएम मशीनवर मतदान आहे. हे काय शिक्के मारायचं मतदान नाही. हा तेच बोलायचं मला की साहेब मग हे मशीनचं मतदान आहे तर मग हा. मशीनचं बटन कशाला आम्ही दाबायचं? तुम्ही हा. फिजिकली बोलतात ना तर मग शिक्के मारून घ्या ना. म्हणजे ईव्हीएम मधून उद्या गडबड झाली तर चुकीचे लोक ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे होणार एक. बरोबर आणि ना, दुसरी चुकीचं- गोष्ट नाही, मग नाही, आम्हाला ऐका आमचं ना, पहिलं तुम्हाला- बॅलेट पेपर द्या ना. हा हा तेच तुम्हाला एक सांगतो मी साहेब की बघा हे चुकीचं का झालं की तुम्हीच मशिनीचं एड आम्हाला लावलेले आहे. आम्ही हो. मोबाईल मध्ये ठेवायला नको का आमचं आयडी प्रूफ? सांगा बरोबर. तुम्ही. आम्ही कुठं पण गेलं तर डिजिटल इंडिया. डिजिटल इंडिया हम्म. आपल्या प्रधानमंत्री लोकप्रिय प्रधानमंत्री साहेब आपल्याला सांगतात की डिजिटल व्हा तुम्ही. बरोबर. आज लोक खिशामध्ये चिल्लर काहीच ठेवत नाही. डायरेक्ट जे काही आहे मोबाईल मधूनच पेमेंट करतात लोक. आम्ही सगळे लोक मोबाईल मधूनच पेमेंट करतात. पंतप्रधान साहेबांनी चांगला लावला आपल्याला मुद्दा. पण ह्याच्यावरून मला हे सांगायचं की जेव्हा तुम्ही एवढं फिजिकली चेक करतात तर मग आम्हाला पण पेपरच्या वरतीच आमचं हे करून घ्यायचं ना इलेक्शन. बरोबर. मशिनीला डिजिटल मशीन कशाला वापरायची? आता तुम्ही सांगा एक माणूस 3.5 तास जवळ लाईनीमध्ये उभे राहतो आणि तो आणि त्याला फिजिकली काय- अनफिट आहे. ऐका ना आणि फिजिकली तो कसा उभा राहत असेल विचार करा. काय त्याचं घेणं देणं नाही. राशनच्या लाईनीमध्ये लागलं तर काहीतरी धान्य भेटत असेल, राशन भेटत असेल, काहीतरी लोभ असणार आहे. आता हे जे माणसं जे बिचारे लोकांचं असं झालं, काही लोकांना असं हकलून टाकलं त्यांनी, तर ते लोक पुढच्या वेळेस करणार का वोटिंग? म्हणजे मला असं वाटतं, माझं ऐकून घ्या. हा जर तुम्हाला आधार कार्ड दिले तर तुमच्याकडे तुमचा नंबर आहे, बरोबर? तुमचं असं म्हणणं आहे, बिलकुल. तुमचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे आधार कार्ड असो किंवा नसो, Election माझा card नंबर आहे ना घ्या. माझ्याकडं. नाही. हा. डिजिटल आहे ना यांचं. तर तुम्ही तुमचा नंबर सांगितला तर तुमची जन्मकुंडली त्याच्यावर मिळतेच. बिलकुल. आणि Physically plus- घ्यायचं, हातामध्ये ऐका ना, हातामध्ये घेऊन फिरायचं काय कारण आहे? मला हे सांगा की माझा वोटर आयडीचा क्रमांक आहे तिथं. केव्हा मी चुकीचं माणूस असलं आणि ते डिजिटल मध्ये सापडलं तर त्यांनी डायरेक्ट त्या माणसाला आतमध्ये टाकावं. पण जो माणूस खरं दाखवतो, खरं सांगतो, सगळं आहे त्याच्या मोबाईलवर आणि त्याचा चेहरा तिकडं 4-8 लोक बोलतात की हा ह्यांचा आहे लिस्ट मध्ये राव, तरी पण हे लोक मला वोट करू देत का नाही? म्हणजे आता मगाशी जे सुरुवातीला मॅडम सांगत होत्या की आम्ही कुटुंबासहित गेलो आणि आमचं अचानक मतदान आम्हाला आमच्यापासून परत 5-6 किलोमीटर लांब दुसरीकडे जर सांगितलं तर आम्ही कसं जायचं? अचानक जर प्रभाग बदलला म्हणजे उमेदवार बदलला, उमेदवाराचं तोंडच माहित नाही आम्हाला. तर आम्ही काय तिकडे घर घ्यायचं का? बोला. म्हणजे त्या वाडामध्ये निवडणूक घ्यायचं का? प्रक्रिया अत्यंत चुकीची चालली आहे. बिलकुल. किंवा मतदार यादीचा जो गोंधळ आहे किंवा जो प्रभागाचा गोंधळ आहे ह्याच्यातून तो लक्षात येतो. तुम्हाला सांगतो, आज मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये असेच प्रकार घडले. अहो आता मी न्यूज बघत होतो साहेब, 9 वाजेपर्यंत मशीन नव्हती तिथं. बर. विचार करा. मगाशी वहिनी म्हणत होत्या की काहीतरी गोंधळ झाला. म्हणजे काय झालं? नाही 9 वाजेपर्यंत काय वार्डामध्ये मशीन नव्हते. आता ते म्हणजे 7:30 वाजता सुरू झालं म्हणजे 2 तास तुमच्याकडे मशीनच नव्हती. बरं ऐका ना, लोक सरकार काय बघा, हे वोटिंग करायला लोक घरातून बाहेर पडू राहिलेले बिचारे. बरोबर. एवढं उन्हातानात लाईनीमध्ये लागून लोकांना आपला जो आवडीचा नेता आहे, जो तुम्हाला तुमची पसंती आहे आपली, आणि जो बिचारा काम करतो 24 तास, त्याच्या प्रेमापोटी आम्ही एवढ्या लाईनीमध्ये उभं राहतात. आमचं काय 1 पैशाचा लोभ नाहीये. म्हणजे पैसे वाटले नाही तुमचे? तुम्हाला पैसे नाही मिळाले? नाही आम्हाला आमचा लोभच नाही ना साहेब. आम्हाला काम पाहिजे आमच्या प्रभागामध्ये. अडचणी तुमच्या जे काय असतील. आम्हाला एका दिवसाचे पैसे नाही पाहिजे. आम्ही काय चोर आहे का एका दिवसाचे पैसे घेणारे?
बरोबर. आम्हाला बरंचसं 12 महिने 5 वर्ष त्या माणसाने आमच्यावरती लक्ष द्यावे असे आमच्याकडे आहे, प्रतिनिधी आहे. पण त्यांना वोट करण्यासाठी या लोकांनी मला थांबून ठेवलं. माझा या वर्षी ती बारी आली नाही बटन तर तुम्हाला 9 दाबायची. वर्षानंतर महानगरपालिकेला मतदान करायची संधी आली 9 वर्षानंतर. 9 वर्षानंतर बघा ना साहेब. बघा या प्रशासनाला काय बोलावं काय नाही बोलावं तेच कळेना. मला असं वाटतंय की पुन्हा बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही का? विश्वास नाहीये साहेब, नाही विश्वास. का नाहीये की हे लोक एकतर फिजिकली बोलतात की आधार कार्ड फिजिकली ठेवा खिशामध्ये आणि स्वतः मशीनचं बटन दाबवायला बोलतात. तर हे चुकीचं आहे ना. बरं, तुम्हाला काय वाटतं साहेब ह्याच्यावरती? मग तुम्ही सांगा, ईव्हीएम मशीन महत्वाची म्हणजे चांगली आहे का बॅलेट पेपर? आणि एक प्रभाग चांगला आहे का 4चा प्रभाग? सर एकच प्रभाग चांगला आहे. 4चा प्रभाग ते माहीत पडत नाही की 4 ठिकाणी घर नाहीये. माझा एकच प्रभागामध्ये घर आहे. मी एक गरीब माणूस आहे. एक छोटंसं माझं कुटुंब एकाच प्रभागामध्ये राहतो. मी 4 प्रभागामध्ये राहत नाही. बर. आणि हे जे चालू आहे तर मला वाटतं की एक शरमदायक धक्कादायक घटना चालू आहे. मला असं वाटतं की इतिहासामध्ये ह्याची नोंद होणार आहे की असं झालं होतं पुण्यामध्ये. मगाशी वहिनी पण सांगत होत्या की आम्ही 7-8 लोक मतदानाला गेलो. वयस्कर म्हणजे तुमची आई म्हणजे त्यांच्या सासू वगैरे सगळे होत्या. आणि 3.5 तास लाईनीमध्ये होते. बरं अजून एक घटना सांगतो की त्या साईडला ॲम्ब्युलन्स नव्हत्या, काय पाण्याची पण सोय नव्हती की निदान बघा बाहेर सगळं काही जे नेता लोक गण होते ते लोक पाण्याच्या बाटल्या बिटल्या देत होते. बर. पण आतमध्ये जवळजवळ 3.5 तास कोणी पाण्याची बाटली दिली नाही. पोलीस आतमध्ये येऊ देत नाही कोणाला बाकीच्यांना. नाही पण मग त्यांनी तिकडे बंदोबस्त ठेवावं पाण्याचा बाथरूमचा. एखाद्या पुरुषाला अचानक बाथरूम आली तो कुठं जाणार? एखाद्या स्त्रीला आली बाथरूम ती कुठं जाणार? महिलांचं म्हणजे तुम्ही अत्यंत महत्वाचं बोललाय. हे शरीर आहे महिलांना किंवा मुलींना कुठल्याही स्त्रीला ज्या माता भगिनींना जर हे सगळ्या सुविधा पुरवल्या जात नसतील आणि त्यांनाच परत मानसिक त्रास होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर हे इलेक्शन कमिशनची चूक आहे. हे सगळ्यात महत्वाची. जे काही अधिकारी बसवलेत त्यांना सगळंच माहिती आहे अशातला भाग नाही. तुम्ही जर तिथं जाऊन धिंगाणा केला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. बिलकुल. पण त्यांची जर चूक असेल तर त्यांची चूक ते मान्य करत नाहीत कारण ते मालक आहेत. ऐका सर अजून एक सांगतो. मला लूज मोशन होत होते. मी कसं तरी करून 3 तास तिकडे बसलो. मला त्रास होत होता पोटामध्ये. तरी पण मी वोट जायला गेलो होतो. पण तुम्ही सच्चे भारतीय नागरिक आहात याचा अर्थ तुम्ही सच्चे भारतीय नागरिक आहात आणि तुमचा अभिमान आहे. म्हणजे एक सच्चे भारतीय नागरिकला त्यांनी वोट करूच दिलं नाही. पण एका भारतीय नागरिकाला स्वतः ते तुम्हाला सिद्ध करायचंय पण ते त्यांनी करू दिलं नाही असा त्याचा अर्थ. बिलकुल. आणि असं बी नाही की मी 20-25 वर्षाचा लहान मुलगा असणार आहे. किती वय आहे तुमचं? 50 वय आहे माझं. बर. माझ्या पण वयाला बघून त्यांनी काय हे केलं नाही की हा माणूस खरं असणार का खोटा असणार. ह्याच्या यादीमध्ये नाव दिसतं. त्रास म्हणजे तुम्हाला दुसरा काही त्रास आहे का? साहेब मला दिसत नाही साहेब. मी अपंग डोळ्याने. अच्छा डोळ्याने म्हणजे तुम्ही ब्लाइंड आहे. ब्लाइंड म्हणजे हाय दिसतं मला पण एक तरी पण ठीक आहे ना. तरी पण तुम्हाला अडचण येते. तरी पण माणूस जातो तिकडे. म्हणजे तुम्ही 5 वाजेपर्यंत जर 6-7 वाजले असते तर तुम्हाला दिसलंच नसतं काय ते. दिसलंच नसतं साहेब अंधारामध्ये. काय करायचं बोला ना. लोकशाही मजबूत ठेवण्याचं काम आपलं आहे. परंतु ही सिस्टीम जर लोकशाही धोक्यात आणून जर चुकीच्या पद्धतीने हे करत असेल मला असं वाटतं. आणि मी तुमच्याशी हक्काने बोलतोय. तुम्ही मला प्रेमाने फोन केला हे तुमचं म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून मी तुमचं स्वागत करतो. परंतु मुद्दा असा आहे की जर ह्या लोकांना जर कळत नसेल तर परत एकदा बॅलेट पेपरसाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट निवडणूक प्रक्रिया सुधारली पाहिजे.
अधिकारी ऐका ना, म्हणून मी तुम्हाला अधिकारी सांगतो. म्हणून तुम्ही आमच्यावर दादागिरी करणार. हा, मग तुमच्या नाही, सर, चुका ऐका ना. असतील तर मग आम्ही काय करायचं? सर ऐका ना, मेन म्हणजे इकडे जरा बघा पाण्याची सोय पाहिजे, कारण की जवळजवळ 3 तास लोक उभं राहतात. बर बाथरूमची सोय पाहिजे. बर मग कारण की जे बिचारे जे 60 वयाचे 65 वयाचे सिनियर सिटीजन त्यांना त्रास असतो मधुमेहाचा, शुगरचा हो, प्रॉब्लेम हो, असतो, हो, हो. लघवी सारखी सारखी येत असती. त्या बिचाऱ्या लोकांनी काय करावं? खरंय. बरोबर आहे का नाही? त्या बिचाऱ्यांनी काय करावं? आता आज अहो, आमचं वय 50 आहे. तुम्ही उद्या नुसतं प्रभागाबद्दल बोलत नाही. आज हा पुण्यामध्ये फिरत असताना कुठेही महिलांचे स्वतंत्र शौचालय नाही आणि जर समजा हा. असले टॉयलेट हा. तर ते अत्यंत घाणेरडे आणि अस्वच्छ आहेत. नुसता वास येतो. कदाचित तुम्ही ज्या बूथवर मतदान करायला गेला असाल तिथले पण टॉयलेट अत्यंत घाण असतील, कारण शेवटी शाळाच वापरतात ही सगळी लोक. बिलकुल बिलकुल, आणि ते पण कॉर्पोरेशनची शाळा वापरतात. काही हा. नीटनेटकी सोय नाहीये साहेब. हे सगळं चुकीचं झालेलं आहे. तुम्ही एका तुम्हाला काय एक वाटतं, हे दिवस पूर्वी सरकारचं अपयश आहे की प्रशासनाचं अपयश आहे? सर आता ह्याला तुमच्या हिशोबामध्ये तुम्ही बोलू शकतात. मला मला एवढंच बोलायचं सर, की हे एक दिवस पूर्वी तिकडं मशीन आणून बसवतात. हे 15 दिवस पूर्वी का बघत नाही की इकडं एवढे हजारो लाखो लोक येणार आहे वोट करायला? म्हणजे ह्याला तुमचं काय असं म्हणणं सुविधा आहे किंवा पाहिजे? जिथं मतदानाचं केंद्र आहे तिथं अगोदरच सगळं तपासलं पाहिजे. बिलकुल सर, 15 दिवस पूर्वी या लोकांनी सगळं काही सिस्टमॅटिक केलं पण पाहिजे. आपल्या सरकारी सिस्टीम मध्ये माणसं कमी आहेत आणि लोकसंख्या जास्त, असं शक्य होणार नाही असं सर माझं होऊ मत आहे. शकतो. सर ऐका ना, बर, सर बर. एवढा पैसा उकडला जातो, बर. एवढा पैसा वाटप केला जातो. बर. इलेक्शन कमिशन स्वतः बोलतं की एवढा खर्च येतो एक बर. इलेक्शन करायचं. तर बर. हे लोक 15 आणि दिवस ते पूर्वी आपल्यासाठी आहे, म्हणजे आपल्यासाठी. हा. हा, आणि 15 दिवस पूर्वी हे लोक सीसीटीव्ही कॅमेरे त्या जागेवरती, हा. ॲम्ब्युलन्स त्या जागेवरती, पाण्याची सोय त्या जागेवरती, आणि वाटलं तर पॅरेलाइज जे बाथरूम भेटतात ना ते का आणून ठेवत नाही तिथं? हा हा हे हे व्हायला पाहिजे साहेब. हे डिजिटल म्हणतात ना, तर डिजिटल व्हायला पाहिजे. ह्याला माणसाची काही किंमत आहे का नाही? तुम्ही मला हे सांगा साहेब. नाही, माणसाची किंमत असली पाहिजे. नाहीये ना साहेब. आज बघितलं सर, सगळा गोंधळ सावळा कारभार गोंधळ. चालू आहे साहेब. आज पुण्यामध्ये आज- तुमचा दुसरा फोन आहे, दुसरा तिसरा फोन आहे हा आणि मला वेटिंगला असतात, कारण आपण लोकांमध्ये राहून काम करतो. बिलकुल. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नेहमी आवाज उठवता तर तुम्ही हा. बोललं पाहिजे. तुम्ही सुद्धा मला वाटतं त्याच धारणाने नवरा बायकोनी फोन केला. मुद्दा असा आहे, बिलकुल बिलकुल साहेब, बिलकुल साहेब. मुद्दा असा आहे, साहेब, मला महानगर. मला हा. मला हे बोलायचं, ऐका ना साहेब, मला हे बोलायचं की 15 दिवस पूर्वी इलेक्शन कमिशन जागा व्हायला पाहिजे साहेब. एक म्हणजे दिवस पूर्वी- जिल्ह्याच्या सरकारी अधिकाऱ्यांनी 15 दिवस अगोदर जागा झालं पाहिजे. हा. बरोबर बरोबर. आता हे लोकांना प्रचाराला वेळ देतात हे लोक 1 महिन्याचा, बरोबर ना? बरं, हे लोक बोलतात ना पैसा नाही पैसा नाही, तर जेवढे नेतागण आहे प्रचार उभे राहतात इलेक्शन मध्ये, तर त्यांनी हे सगळं पाण्याची सोय, बाथरूमची सोय या लोकांनी केली तर कावा? कारण की त्यांनाच वोट द्यायला आम्ही जाऊ राहिलेले साहेब. कसं वाटतं तुम्हाला? सरकारवर न ओझा टाकता हे जे उभे राहणार कॅन्डिडेट, त्या लोकांनी त्यांच्या सोयीच्या हिशोबामध्ये ते द्यायला पाहिजे की आम्ही हे बाथरूमची सोय करणार, आम्ही ह्यांच्या चहा पाण्याची सोय करणार. ऐका, तुमच्या भागात हे जाऊ द्या, तुमच्या भागात तुमचा नगरसेवक हे सगळं करतो का? पण सर आमचा नगरसेवक चांगला आहे. आम्ही ज्याला आता मनामध्ये होतं आमचा की त्यांना द्यायचं, ते माणूस 7 वर्ष त्याच्या पूर्वीपासून ऍक्टिव्ह होता तो माणूस, हा. आणि त्यांनी लक्ष दिलेले इथं. पण त्या बिचाऱ्याला माझं वोट गेलेलं नाहीये. मला खूप दिलगिरी व्यक्त करतो मी. म्हणजे तुम्हाला ज्याला मतदान करायचं होतं तो उमेदवारच तुमचा राहिला नाही. हा हा, त्याला वोट माझं गेलं नाही. पण मला असं वाटतं की तो यायला पाहिजे. अच्छा, कारण तो तुमच्या अडीअडचणीला म्हणजे सुखात दुःखात किंवा मध्ये एवढं कोविड बिविड सगळं दुःख संकट येऊन गेलं, त्याच्यात त्याची मदत अपेक्षित होती. झाली मदत झाली त्या माणसाची.
आणि तसा साहेब- माणूस उभा राहिला तर तुम्हाला कधी पण त्याला मतदान करायला आवडेल, कारण माणसं बिलकुल, जिवंत बिलकुल. ठेवली त्यांनी. बिलकुल. माझा महत्वाचा पॉइंट हे आहे की सरकारने जेव्हा इलेक्शनचा वेळ असतो Declare एक केलं, दिवस हां. पूर्वी का जागा होती. दुसरा माझा पॉइंट हे आहे की 15 दिवस पूर्वी का होत नाही हे लोक जागे. बर 15 दिवस पूर्वी का ऍक्टिव्हेट होत नाही की आजूबाजूचा परिसर आणि जिथं वोटिंग करणार आहे तिकडचं जे परिसर, हम्म. बरोबर ना. हो. आता हे सगळं व्हायला पाहिजे. कॅमेरे नसतात, त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे नसतात. आता मला असं वाटतं आता लगेच तिसरी निवडणूक जिल्हा परिषद सुरू झाली. आता वहिनी बोलत होत्या, हा. त्यांना मला म्हणायचंय, अशी जर उद्या गैरसोय ग्रामीण भागात पण लोकांची झाली हा. तर मग लोक मतदान करतील का निघून जातील? काय वाटतं तुम्हाला? लोक मतदान नाही करणार साहेब. मतदानचं प्रमाण का कमी होत चाललेलं माहिती का? ह्यामुळेच मला असं वाटतं की 80% होता मतदानचा जो टक्केवारी होती, आज 50%वर 40%वर येऊन बसलेली आहे. कारण म्हणजे की बऱ्याच लोकांना लोकांचं मतदान पण ह्या त्या वेगळ्या वेगळ्या प्रभागात गेलंय. हा हा. आता मला असं वाटतं साहेब की ह्या लोकांनी ज्यांना हे टक्केवारी वाढवायचं असेल महाराष्ट्रामध्ये, तर प्रशासनाने लोकांच्या घराघरामध्ये जे नेता लोक आहेत त्यांना बोलावे की तुम्ही रिक्षा पाठवा, त्यांना घरातून रिक्षामधून आणा. तुम्हाला सोडा. उमेदवारांनी आणलं असेल ना, उमेदवारांनी. उमेदवारांनी आणलं असेल ना पैसे किंवा अशा आमिष दिले असतील ना की जा आम्ही घेऊन जातो किंवा घेऊन या. नाही कोणी नव्हतं इथं. मला असं वाटतं की या वेळेस आहे ना कोणी जास्त आमच्या वार्डामध्ये पैसे उकडले नाही. काय नाही, एकदम नॉर्मल गुपचूप मध्ये प्रचार झाला आणि गुपचूप मध्ये हे सगळ्या गोष्टी घडलेल्या. पण माझा वोट कसं काय गेला हा. 6 मध्ये? हा. नाही मला काय म्हणायचं वहिनी की हे सगळं जे काय झालं, उद्या परत जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, तिथं पण महिला मतदार असणार आहेत, तिथं पण पुरुष मतदार असणार आहेत. बरोबर. आणि शहरात जर ही परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात जर असं चुकीचं काय झालं, मतदान इकडे तिकडे झालं किंवा गैरसोय झाली तर नाही, ते नाही, एखादी- महिलांचा किती एखादी परिणाम होईल? महिला- लाडक्या बहिणी मग कुठे जाणार? ते तर आहे, पण एखादी म्हणजे सुशिक्षित असेल, शिकलेली असेल तर ती वाचू शकते. बर आणि सहन करेल. हा म्हणजे आपला नगरसेवक त्यांची नावं समजू शकते. पण बरोबर. जी शिकलेली नाहीये, तिला वाचता येत नाही, तर ती काय समजणार की माझा प्रभाग क्रमांक 2 आहे, मी 6 मध्ये गेले, कोणाला वोट दिलं? नाव तर अचानक माहित नाही, बदलला, काय नाही. अचानक बदलला. हा अचानक तुमचं म्हणजे वोटच बदली झालं ना. ते म्हणजे तुमचा म्हणजे नगरसेवक म्हणजे तुमचा प्रभाग बदलला आणि तिथं हो. चांगला माणूस नसेल आणि पक्षाने जर हो. गुन्हेगार दिला तर तुमचं मत गुन्हेगाराला सुद्धा जाऊ शकतं. गुन्हेगाराला सुद्धा जाऊ शकतं. अरे बापरे, तर हे हे भयानक आहे चाललंय, हे. हे सगळं चुकीचं झालंय. प्रशासन मला तर वाटतं झोपलेलेच असतील, कारण की त्यांनी 2 नंबरचा प्रभाग माझा 6 नंबर मध्ये गेला कसा काय? आणि मग तुमचं माझा त्या हे दोन्ही प्रश्न आहे. प्रभागातलं किती किलोमीटर अंतर असेल तिकडे जाऊन मतदान करायचं? त्याच्यात आहे 5 किलो, 2 नाही 2 ते 3 किलोमीटर. पण तो त्रास नाही, तुम्हालाच आहे ना. माझा- पण तो त्रास माझा- तुम्हालाच आहे. हो पण तुम्हाला तर मग- शोधायचंय ते कुठे आहे काय वगैरे वगैरे. हो. तर म्हणजे हे चुकीचं झालं सगळं. ओके नाही साहेब, ऐका ना. सर. मला असं वाटतं की हे जेवढी न्यूज आहे तुम्ही हो. प्रशासनापर्यंत पोहोचवा. तुम्ही चांगले युट्यूबर आहे साहेब. आम्ही तुम्हाला लोकांचा बघितलेलं आवाज बोलताना. म्हणून लोकांचा हा. आवाज म्हणून मी संतोष शिंदे ऑफिशियल आपल्या जे हक्काचं युट्यूब चॅनल आहे, जे हा. जनतेच्या प्रश्नावर बोलत असतो, हा. हा मुद्दा नक्कीच मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाईल. आणि मला विश्वास आहे निवडणूक आयोगाचा जो गलथान कारभार आहे, प्रशासनाचा जो गलथान कारभार आहे, तो महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी प्रयत्नशील असेल. आणि नक्कीच तुम्ही मला फोन केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार. याच मुद्द्यावर मी महाराष्ट्रामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न करेल. चालेल साहेब. जय महाराष्ट्र. जय जय पुणे धन्यवाद साहेब. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू साहेब. ओके धन्यवाद. जय शिवराय.